नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, इकिगाई. हे नाव कदाचित ऐकलं असेल तुम्ही. हो, नक्कीच. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलेस यांच्या याच नावाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो प्रसाद ढापरे यांनी केला आहे, त्याच्या आधारावर आपण बोलूया. म्हणजे दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्याचं जपानी रहस्य काय आहे हे जरा उलगडून पाहूया. बरोबर. आपला उद्देश असा आहे की यातले महत्त्वाचे विचार समजून घ्यायचे. म्हणजे इकिगाई म्हणजे नक्की काय आणि त्याचा ओकिनावा बेटावरच्या लोकांच्या दीर्घायुष्याशी काय संबंध आहे. अगदी. सुरुवात इकिगाई या शब्दापासूनच करूया का? हो, चालेल. ही म्हणजे एक बरीच खोल जपानी संकल्पना आहे. याचा ढोबळ अर्थ घेतला तर रोज सकाळी उठायला मिळणारं कारण किंवा जगण्याचा उद्देश असं काहीचं. अच्छा. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकामध्ये एक इकिगाई असतेच. फक्त काय ना, ती शोधायला थोडा संयम लागतो. ती आपल्याला एक प्रकारची ऊर्जा देते, जगण्याची दिशा दाखवते. म्हणजे हे फक्त आवडतं काम करणं एवढंच नाहीये, बरोबर? मला वाटतं पुस्तकात याबद्दल अजून काहीतरी आहे. हो, अगदी. ही संकल्पना त्यापेक्षा खूप व्यापक आहे. म्हणजे बघा, इकिगाई म्हणजे 4 गोष्टी एकत्र येतात. 1, तुम्हाला काय आवडतं. 2, तुम्ही कशात कुशल आहात, म्हणजे तुमचं कौशल्य काय. ओके. 3, जगाला सध्या कशाची गरज आहे. हां. आणि 4थं म्हणजे तुम्हाला त्या कामासाठी काही मोबदला मिळू शकतो का. अच्छा, या 4 गोष्टी. हो. जेव्हा या 4ही गोष्टींचा मेळ बसतो ना, तेव्हा तुम्हाला तुमची इकिगाई सापडली असं म्हणता येतं. हा एक प्रकारचा आंतरिक शोध आहे खरं तर. आणि ह्याचा थेट संबंध जोडला जातो तो जपानच्या ओकिनावा बेटाशी. त्याला दीर्घायुष्याचं बेट असंच म्हणतात ना. अगदी. तिथे जगातले सर्वाधिक शतायुषी लोक राहतात, म्हणजे 100 वर्षांपेक्षा जास्त जगलेले. कमाल आहे. पुस्तकात त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय विशेष सांगितले आहे, म्हणजे काय करतात ते लोक असं वेगळं. ओकिनावातील लोकांच्या दीर्घायुष्याची तशी बरीच कारणं सांगितली जातात, पण काही गोष्टी एकदम ठळक आहेत. पहिलं म्हणजे त्यांचा आहार. आहार काय वेगळं असतं त्यात. ते लोक हारा हाचिबू नावाचं एक तत्व पाळतात. हारा हाचिबू हे काय आहे. म्हणजे आपलं पोट पूर्ण 100% भरण्याऐवजी साधारण 80% भरलं की खाणं थांबवायचं. अच्छा, म्हणजे थोडं कमी खायचं. हो. आपल्याला वाटेल हे साधं आहे, पण यामुळे आपोआप कॅलरी इनटेक कमी राहतो. त्यांचं सरासरी कॅलरी इनटेक 1600-1900 आहेत, तर जपानमध्ये किंवा जगात इतरत्र ते 2200च्या पुढे जातात. फरक आहे मोठं. पण फक्त कमी खाणं की पदार्थांमध्ये पण काही वेगळं पण आहे. नाही, काय खातात हे पण तितकंच महत्वाचं आहे. त्यांच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. उदाहरणार्थ सॅनपिन शाय म्हणून एक चहा आहे, जायच्या फुलांचा, तो ते पितात. ओके. हिरव्या भाज्या, टोफू, रताळी हे भरपूर प्रमाणात असतं त्यांच्या जेवणात. आणि एक महत्वाची गोष्ट, मीठ अगदी कमी वापरतात ते. म्हणजे नैसर्गिक आणि संतुलित आहार म्हणता येईल. अगदी. हे झालं आहाराबद्दल. पण मला नाही वाटत फक्त खाण्यापिण्यामुळे इतकं जास्त आयुष्य मिळत असेल. अजून काही असेल ना. त्यांची जीवनशैली कशी असते. बरोबर आहे. फक्त आहार नाही, त्यांची जी सक्रियता आहे ना, ती पण खूप महत्वाची आहे. गंमत म्हणजे ओकिनावामध्ये आपल्यासारखी रिटायरमेंट किंवा निवृत्तीची संकल्पना फारशी नाहीये. अच्छा, म्हणजे काम करतच राहतात. हो. लोक म्हातारपणी सुद्धा काही ना काही कामात व्यस्त असतात. अगदी साधं म्हणजे बागेत काम करणं, चालणं, हलका फुलका व्यायाम. सतत कार्यरत राहिलात तरी शतायुषी व्हाल अशी एक जपानी म्हणच आहे. ती त्यांना अगदी लागू पडते. हे इंटरेस्टिंग आहे. आणि हे सगळं ते एकटे करतात की समाजात मिळून मिसळून. कारण आपण ऐकतो की सामाजिक संबंधांचा पण आरोग्यावर परिणाम होतो. अगदी बरोबर मुद्दा मांडला. ओकिनावामध्ये मोआई नावाची एक खूप छान पद्धत आहे. मोआई. हो. हे म्हणजे कसं, समान विचार किंवा गरजा असलेल्या लोकांचे छोटे छोटे गट असतात. हे गट एकमेकांना भावनिक, सामाजिक आणि कधीकधी तर आर्थिक आधार सुद्धा देतात. अरे वा. म्हणजे एक सपोर्ट सिस्टम तयार होते. अगदी. हे जे घट्ट सामाजिक संबंध आहेत ना, ते दीर्घायुष्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. एकटेपणाची भावना येत नाही. म्हणजे बघा, आहार, हालचाल, सामाजिक संबंध आणि अर्थात जगण्याचा एक उद्देश म्हणजे इकिगाई, या सगळ्याचा मेळ दिसतोय त्यांच्या आयुष्यात. पुस्तकात फ्लोबद्दल पण काहीतरी आहे ना. त्याचा इकिगाईशी काय संबंध. हो, फ्लो म्हणजे काय तर एखाद्या कामात तुम्ही इतके रमून जाता, इतके समरस होता की तुम्हाला वेळेचं भान राहत नाही. भूक तहान विसरता तुम्ही, आणि त्या कामातूनच तुम्हाला निव्वळ आनंद मिळतो. हो, कधीकधी होतं असं. ही जी फ्लोची अवस्था आहे ती आपल्याला आपल्या इकिगाईशी जोडलेल्या कामांमध्ये जास्त अनुभवायला मिळते.
म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं आणि कौशल्याचं काम करत असता. मग हा फ्लो मिळवण्यासाठी काय करायला लागतं? त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमचं ध्येय स्पष्ट हवं. दुसरं, एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं. तिसरं, व्यत्यय टाळणं, म्हणजे समजा काम करताना मोबाईल बाजूला ठेवणं. हां, हे महत्वाचं आहे आजकाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाचा आनंद घेणं. ते काम शिक्षा वाटायला नको. हे ऐकायला खूपच छान वाटतंय, पण आयुष्यात नेहमी सगळं छान नसतं ना. आव्हानं येतात, अडचणी येतात, तेव्हा काय? बरोबर. त्यासाठी पुस्तक 2 महत्वाच्या जपानी संकल्पना पुढे आणतं. एक आहे वाबी साबी. वाबी साबी. हो, म्हणजे अपूर्णतेमध्ये सौंदर्य बघायला शिकणं. गोष्टी जशा आहेत त्यांच्या त्रुटींसकट त्यांना स्वीकारणं. परफेक्ट नसण्यातही एक सौंदर्य आहे हे समजून घेणं. म्हणजे स्वीकार भाव. अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवचिकता, किंवा त्याला पुस्तकात अँटी फ्रॅजिलिटी म्हटलंय. म्हणजे केवळ आव्हानं सहन करणं नाही, तर त्यातून अजून कणखर होऊन बाहेर पडणं. संकटांनी आपल्याला अधिक मजबूत बनवलं पाहिजे. म्हणजे बाउन्स बॅक करण्यापेक्षाही अधिक काहीतरी. हो, आणि यात सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची वृत्ती पण मदत करते. या सगळ्या विचारांमधून मला विक्टर फ्रँकल यांची लोगोथेरपी आठवते, जी जीवनातला अर्थ शोधण्यावर भर देते. पुस्तकात त्याचा काही उल्लेख आहे का? आहे. पुस्तकात लोगोथेरपीचा उल्लेख येतो. विक्टर फ्रँकल यांनी सांगितलं होतं की माणसाला जगण्यासाठी अर्थाची गरज असते. ती त्याची एक मूलभूत गरज आहे. बरोबर. इकिगाय आणि लोगोथेरपी या दोन्ही संकल्पना माणसाला जीवनात उद्देश शोधायला आणि टिकवून ठेवायला मदत करतात, विशेषतः कठीण परिस्थितीत. फ्रँकल यांच्या मते अनेकांसाठी जगण्याचा उद्देश इतका महत्त्वाचा असतो की ते त्या ठराविक गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी मरायलाही तयार असतात. म्हणजे इकिगाय हे फक्त जास्त वर्ष कसं जगायचं याचं तंत्र नाहीये, तर ते आयुष्य अधिक समाधानी, उद्देशपूर्ण आणि आनंदाने कसं भरायचं याची एक प्रकारची कला किंवा दृष्टी आहे. अगदी बरोबर बोललात. ज्यात आहार, व्यायाम, सामाजिक संबंध, सतत काहीतरी करत राहणं, फ्लो अनुभवणं आणि जीवनातल्या अपूर्णतेला, चढ-उतारांना स्वीकारणं या सगळ्याचा एक सुंदर समतोल साधलेला दिसतो. हो, अगदी तसंच. हे फक्त दीर्घायुष्याचं रहस्य नाही, तर एका अर्थपूर्ण आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर या आपल्या चर्चेनंतर असा कोणता एखादा छोटा विचार किंवा बदल आपल्या मनात येतोय, जो आपल्या रोजच्या जगण्यात थोडा आणखी उद्देश किंवा कदाचित थोडा फ्लो आणू शकेल? पुस्तकात शेवटी म्हटलंय तसं, तुमच्या एकिगाईप्रमाणे वागा. यावर खरंच विचार करायला हवा.